नमस्कार, मी हमीद बागवान. बहुजन क्रांती न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत. तर चला पाहूया आजची घडामोड. नमस्कार, बहुजन क्रांती न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत. घरकुलासाठी ग्रीन झोन मधील 2 गुंठे क्षेत्राला बांधकाम परवाना द्या, अन्यथा 15 ऑगस्टला उपोषण. सांगोला प्रतिनिधी. सांगोला नगरपालिका हद्दीतील शहरासह वाड्या वस्त्यांमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलांसाठी ग्रीन झोनमध्ये 2 गुंठे क्षेत्र असलेल्या लाभार्थ्यांना बांधकाम परवाना व वापर परवाना देण्यात यावा, अशी मागणी सांगोला नगरपालिकेच्या बांधकाम समितीचे सभापती सतीश सावंत यांनी निवेदनाद्वारे केली आहे. ही मागणी मान्य न झाल्यास 15 ऑगस्ट 2026 रोजी सांगोला तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. शासनाने गोरगरीब व घर नसलेल्या नागरिकांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून घरकुल योजना सुरू केली आहे. स्वतःची जागा असलेल्या तसेच जागा नसलेल्या पात्र नागरिकांना या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी शासन प्रयत्नशील आहे. सांगोला शहरातील अनेक नागरिकांनीही या योजनेचा लाभ घेतला आहे. सांगोला नगरपालिका हद्दीमध्ये शहरासोबतच अनेक वाड्या वस्त्यांचा समावेश आहे. शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असून वाढीव भागातील अनेक नागरिकांची आर्थिक परिस्थिती अत्यंत सामान्य आहे. त्यामुळे प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून घरकुल उभारण्यासाठी ग्रीन झोनमध्ये असलेल्या छोट्या क्षेत्रावरही बांधकाम परवानगी देणे आवश्यक असल्याचे सावंत यांनी निवेदनात म्हटले आहे. यापूर्वी सांगोला नगरपालिकेकडून ग्रीन झोनमध्ये घरकुलासाठी काही बांधकाम परवाने व वापर परवाने देण्यात आले होते. त्यामुळे अनेक लाभार्थ्यांनी घरे बांधली. मात्र त्यानंतर ग्रीन झोनमधील घरकुलांसाठी बांधकाम परवाने व वापर परवाने देण्याची प्रक्रिया बंद झाल्याने अनेक नागरिकांची घरकुलाची स्वप्ने अपूर्ण राहिली असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. सध्या ग्रीन झोनमध्ये बांधकाम परवाना देण्यासाठी मोठ्या क्षेत्राची अट लागू असल्याने 2 ते 3 गुंठे क्षेत्र असलेल्या गोरगरीब नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेण्यात अडचणी येत आहेत. घरकुल योजनेचा लाभ घेणाऱ्या बहुतांश लाभार्थ्यांकडे 2 ते 3 गुंठ्यांपेक्षा अधिक जमीन नसते. आर्थिक परिस्थिती चांगली असती तर त्यांना घरकुल योजनेची आवश्यकता भासली नसती, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे सांगोला शहरासह वाड्या वस्त्यांमध्ये ग्रीन झोनमध्ये 2 गुंठे किंवा त्यापेक्षा अधिक क्षेत्र असलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना बांधकाम परवाना व वापर परवाना देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. या निर्णयामुळे गोरगरीब नागरिकांना घरकुलाचा लाभ मिळण्यास मदत होण्याबरोबरच नगरपालिकेच्या कर आकारणी व पाणीपट्टीच्या उत्पन्नातही वाढ होऊ शकते, असे सावंत यांनी निवेदनात म्हटले आहे. मागणीची तातडीने दखल घेऊन योग्य निर्णय न झाल्यास 15 ऑगस्ट 2026 रोजी सांगोला तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल, असा इशारा बांधकाम समितीचे सभापती सतीश सावंत यांनी दिला आहे.